नमस्कार, आरुष कुकिंग मध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत ग्रीन फिश करी किंवा ठेचा मच्छी, असं काही तुम्ही म्हणू शकता। आता त्यासाठी इथे मी हे कटला फिश घेतलेला आहे। हे फिश आपण स्वच्छ धुवून घेतलेत। आता त्याचं मॅरिनेशन करून घेऊया। त्यासाठी इथे मी अर्धा चमचा हळद घातली, यावरती चवीनुसार मीठ घालायचंय, अर्धा लिंबाचा रस घालायचाय आणि आता हे सगळे फिश व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। हळद, लिंबाचा रस आणि मीठ प्रत्येक पीसला व्यवस्थित लागला पाहिजे, असं छान हाताने मिक्स करून घेऊया आणि 15 ते 20 मिनिटांसाठी आपण हे फिश बाजूला ठेवून घेऊया। तोपर्यंत फिश करीसाठी लागणारं वाटण तयार करूया। आता इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। अगदी छोट्या साईजचा एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे मी। अर्धा इंच आलं घेतलेलं आहे। 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत मी आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे। आता हा कांदा सोडून हे बाकीचं सगळं आपण वाटून घेणार आहोत मिक्सर मधनं। आता या मिक्सरच्या भांड्यात आलं लसूण टाकायचे, मिरच्या घालायच्या आणि कोथिंबीर घालायची। आता हे सगळं वाटण आपण तयार करून घेऊया। यामध्ये पाणी घालायचं नाही, हे कोरडच वाटून घ्यायचं, म्हणजे ही अशी जाडसर आपल्याला पेस्ट मिळते। आता इथे पॅन मध्ये 2 चमचे मी तेल घेतलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की मग आता यामध्ये घालायचं आपण बारीक कापून घेतलेला कांदा। कांदा छान परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झालं की आता यामध्ये घालायचं आपण सगळं केलेलं वाटण। हे वाटण एवढ्या फिशच्या अंदाजाने बरोबर आहे, त्यामुळे हे सगळं घालायचं आपल्याला। आता हे वाटण सुद्धा आपण तेलावरती छान परतून घेऊया। वाटण मिनिटभर छान परतून तयार झालेलं आहे। आता यामध्ये घालायची थोडीशी हळद। आपण आधी सुद्धा फिशला लावून घेतलेली होती हळद, त्यामुळे इथे थोडी कमीच घालायची। हळद वाटणाबरोबर मिक्स झाली की आता मी यामध्ये घालायचे आपले मॅरिनेट केलेले फिश सुद्धा छान या मसाल्यांबरोबर परतून घेऊया। हलक्या हाताने हे फिश आपण परतून घेणार आहोत। खूप जास्त जोरात हलवले तर हे तुटू शकतात, त्यामुळे अगदी हलक्या हाताने आपण हे फिश परतून घ्यायचे। प्रत्येक फिशला व्यवस्थित त्याचं वाटण लागलं पाहिजे, असं व्यवस्थित आपण परतून घेतलेलं आहे हे। आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घातलं होतं आणि तेच पाणी ते मिक्सरचं भांडं विसळून यामध्ये घातलेलं आहे। आता जर तुम्हाला थोडीशी करी अजून जास्त हवी असेल तर तुम्ही पाणी यामध्ये थोडं आणखी वाढवू शकता, पण मी अगदी थोडीशीच करी यामध्ये बनवणार आहे, म्हणून मी अर्धीच वाटी पाणी घातलेलं आहे। आता झाकण ठेवूया आणि 5 ते 7 मिनिटांसाठी हे मासे शिजवून घेऊया। आता इथे मी कटला फिश वापरला होता, तुम्ही कोणताही फिश इथे वापरू शकता। 5 मिनिटांनंतर झाकण काढून पाहूया। हे पहा, मस्त कलर आलेला आहे या फिश करीला आणि फिश सुद्धा आपले छान शिजलेले आहेत। आता जर तुम्हाला या फिशची करी नको असेल, हे फक्त सुके फिश हवे असतील, तर तुम्ही यातलं पाणी मोठा गॅस करून आटवून घेऊ शकता। झाकण ठेवायचं नाहीये आणि गॅस मोठा ठेवायचा आहे, म्हणजे सगळं पाणी यातलं निघून जाईल। आता मला थोडीशी ग्रेव्ही हवी आहे, म्हणून हे पाणी असंच ठेवत आहे। हे पहा, काय मस्त फिश शिजलेलं आहे। आता गॅस बंद करूया। आपली ग्रीन फिश करी तयार आहे, म्हणजेच आपली ठेचा मच्छी तयार आहे। आता ही फिश करी तुम्ही भाकरी बरोबर खाऊ शकता, चपाती बरोबर खाऊ शकता किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता। खूप छान ही करी लागते, नक्की ट्राय करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपींसोबत। तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।